ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या रायते गावातील आणि हे सुरोशी परिवार, या सुरोशी परिवाराच्या ताईसाहेब कैलासवासी गायत्री संतोष सुरोशी ताईसाहेबांना मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर हा संपूर्ण सुरोशी परिवार, अपतेष्ट मित्र, ग्रामस्थ, ताईसाहेबांचं अचानक जाणं म्हणजे सर्वांना एक मोठं दुःखात प्रसंग आहे। प्रत्येकाला अगदी मनापासून दुःख झालेलं आहे आणि या दुःखद समयी खऱ्या अर्थानं एक आजच्या दिवसाला पिंडदान, ज्ञानदान आणि अन्नदान घडावं या उद्देशाने आपण या ठिकाणी ज्ञानदान घडावं या उद्देशाने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। भगवंत आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, मयेव मन अदत्व मय बुद्धी निवेशयः निवेशयसि मयव अत रुद्वन संशयः। भगवंत म्हणतात, तुम्ही मन माझ्या चरणी अर्पण करा, बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा, म्हणजे काय होईल, मरणोत्तर तुम्ही मला येऊन प्राप्त व्हाल। निवेशिष्यसि मयव अत रुद्वन संशयः, तुम्ही निवास कराल माझ्या ठिकाणी। आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कर्म करत असताना, कार्य करत असताना, आयुष्यामध्ये जगत वागत असताना आमची इंद्रिय कर्म करताना दिसतात, आमची इंद्रिय कार्य करताना दिसतात। दृश्य पाहताना डोळे दिसतात, जे काही कानावर येईल ते ऐकताना कान दिसतात, बोलताना तोंड दिसतंय, काम करताना हात दिसतात, पायताना चालताना पाय दिसतात। पण ह्या सगळ्या इंद्रियांकडून कर्म करून येणारं मन आहे। इंद्रिय ही मनाच्या अधीन आहेत। ते मन ज्याप्रमाणे सांगतंय त्याप्रमाणे इंद्रिय कर्म करत असतात। ते मन ज्याप्रमाणे सांगतंय त्या मनामध्ये ज्याप्रमाणे येतंय, मनाला वाटतंय तसं ते मन त्या ठिकाणी इंद्रियांकडून कर्म करून घेत असतंय। आणि म्हणून मग आम्हाला चांगलं वागायचंय, चांगलं जगायचंय, चांगलं राहायचं आहे। आमच्या डोळ्यांनी जर सर्वत्र भगवंत पाहायचं आहे, कानांनी जर देवाचंच ऐकायचं आहे, मुखाने जर आम्हाला अखंड भगवंताचंच स्तवन करायचं आहे, तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, अखंड मन भगवंताच्या चरणी ठेवलं पाहिजे। मनाला जी आवड आहे की नाही ती आवड परावर्तित करायची आम्हाला, बरं का। प्रत्येकाच्या मनाला आवड कसली आहे बरं, ज्याला जसा संग झाला, जसे विचार प्राप्त झाले तशी त्याच्या मनाची आवड निर्माण झाली, बरं का। माणसं प्रत्येक वेगळी आहेत, प्रत्येकाचं मन वेगळं आहे, नाही का। आपण बोलतो ना मन जुळत नाही, नाही का, मन ओळखता येत नाही, आणि मन ओळखता येत नाही म्हणून माणसं ओळखता येत नाहीत। माणसं वेगळी आहेत, प्रत्येकाचं मन वेगळं आहे, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, म्हणून विचार जुळत नाही। आणि म्हणून मग काय होतंय, त्या मनाला जसा संग झाला ना, जसे विचार प्राप्त झाले ना, जसे विचार त्याच्याकडे आले तशी त्याची आवड निर्माण होत असते। आणि मग त्याची जी आवड असेल ना त्या पद्धतीने ते चालना इंद्रियांना देत आहे, त्या पद्धतीने चालना देत आहे इंद्रियांना। आता इंद्रिय जर मनाच्या अधीन आहेत तर आम्ही काय केलं पाहिजे, मन देवाच्या चरणी स्थिर केलं पाहिजे, मन देवाच्या चरणी रममान केलं पाहिजे, मन देवाच्या नामस्मरणामध्ये रममान झालं पाहिजे। फक्त काय करायचंय माहितीये का, त्याची जी आवड आहे ना ती आम्हाला परावर्तित करायची आहे। आज जे ते काम करतंय ना ते काम बाजूला सारून त्याला दुसरं काम द्यायचंय, बरं का। त्याला गुंतवून ठेवा भगवंताच्या नामस्मरणामध्ये, त्याला गुंतवून ठेवा भगवंताच्या स्तवनामध्ये, परमार्थामध्ये, भक्तीमध्ये गुंतवून ठेवा।
आणि ज्या वेळेला आम्ही त्या मनाला इकडे भक्तीमध्ये परमार्थामध्ये गुंतवून ठेवू ना, त्यावेळेला ते मन सुद्धा इंद्रियांना त्याच प्रकारची चालना देईल. ते मन सुद्धा इंद्रियांकडून त्याच प्रकारच्या कर्माची अपेक्षा करेल. म्हणून आम्ही अधिक करून मनाचा विचार केला पाहिजे. जे संतांनी शिकवण दिलेली आहे ना, जे संतांनी प्रवचन, संतांचं जे वाङ्मय आहे ना, ती वाङ्मय आपण जर पूर्ण अभ्यास केला, गीतेचा, गाथेचा, ज्ञानेश्वरीचा, सर्व ग्रंथांचा जर आपण अधिक करून अभ्यास केला ना, तर अधिक करून मनाला शिकवण आहे माऊली. बरं का, अधिक करून मनाला शिकवण आहे. कारण आमच्या सर्वांगाने काय करावं, सर्वांगाने कशा प्रकारे राहावं हे मनावर अवलंबून आहे. आणि ते मन असं आहे की कुठलीही वस्तू जेवढी चंचल नाही ना, बरं का, कुठलीही गोष्ट जेवढी चंचल नाही तेवढं चंचल माणसाचं मन आहे. तेवढं चंचल माणसाचं मन आहे. त्याची ओळख करून देत असताना कवयित्री म्हणतायत, मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर, किती हाकया फिर येत पिकावर. एखाद्या वेळी जर आम्ही एखाद्या विषयाविषयी जर ऐकलं ना, एखाद्या व्यसनाविषयी जर ऐकलं ते किती वाईट आहे, तर आम्ही त्याचा त्याग करतो, पण दुसरं लगेच येऊन चिटकतंय. लोभाविषयी कधीतरी काही आम्ही ऐकलं की लगेच लोभाचा थोडस त्याग करतोय, आम्ही लोभापासून परावृत्त होतोय, पण क्रोध कधी येऊन चिटकतोय पत्ता लागत नाही. क्रोधाविषयी कधीतरी आम्ही ऐकलं तर त्या क्रोधाचा आम्ही बाजूला करतोय, क्रोधाला सारतोय बाजूला, पण अहंकार, अभिमान कधी येऊन चिटकतोय आम्हाला कळत नाही. बरं का, एकाला बाजूला सारलं की मन लगेच दुसरं काहीतरी स्वीकारत असतंय. आणि म्हणून त्याच्याकडे जी आवड आहे की नाही, आता मनाला सगळ्यांची आवड कसली आहे, संसाराची आवड लावून द्यावी लागत नाही, ती आपोआप निर्माण होत असते. प्रपंचाची आवड मनाला लावून द्यावी लागत नाही, ती आपोआप निर्माण होत असते. वाईट कर्म मनाला शिकवावी लागत नाही, वाईट बुद्धी माणसाकडे आपोआप निर्माण होत असते. वाईट विचार माणसाकडे आपोआप निर्माण होत असतात. सद्बुद्धी निर्माण करावी लागते, तसे संस्कार, तसं मार्गदर्शन करावं लागतंय. म्हणून अधिक करून संतांनी मनाला शिकवण दिलेली आहे. कारण मन म्हणजे काय आहे त्याची ओळख करून देताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मन इंद्रियांचा राजा. मन इंद्रियांचा राजा आहे. आणि ते राजा ज्याप्रमाणे सांगते ना, त्याप्रमाणे इंद्रिय रूपी प्रजा कार्य करत असते. राजा जसं सांगते तसं इंद्रिय रूपी ते प्रजा कार्य करत असते. मनरूपी राजा ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे. पुढे भगवंत, पुढे संत म्हणतात, पुढे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मन जीवींचा प्रधान. बरं का, आणि तेच मन जर आम्ही इकडे परमार्थाकडे परावृत्त केलं, भक्तीकडे आकर्षित केलं, देवाच्या नामचिंतनामध्ये जर रममान झालं ना तेच मन, बरं का, तर मन माझे नारायण, मन माझे नारायण. म्हणजे त्या मनाने जर ठरवलं ना तर माणसाचं रूपांतर कशातही होऊ शकतंय, कशातही माऊली, मनाने जर ठरवलं तर. बरं का, माणूस म्हणून जन्माला घातलेला आहे भगवंताने, पण सगळं डिपेंड मनावर आहे. मनाने जर ठरवलं तर माणसाचं रूपांतर कशातही होऊ शकतंय. कधीतरी आपण बोलतोय ना, राक्षसासारखा वागतोय तो, दानवासारखा वागतोय तो, राक्षसी वृत्ती आहे त्याची म्हणजे मनाची. पण इकडे कबीर महाराज म्हणतात, नर करणे करेशु नर का नारायण बन जाय. मनावर डिपेंड आहे. असं काही आहे की माणसाच्या मनामध्ये जर आलं ना, माणसाच्या मनाला जर परमार्थाची, भक्तीची, देवाच्या नामस्मरणाची आवड लागली ना, तर त्या ठिकाणी ओळख करून देताना असं म्हटलेलं आहे, ऐसी करणी करे नर की नर का नारायण बन जाय. असंही आम्ही ऐकतो, देवासारखा माणूस आहे, नाही, देवासारखा धावून आला, देवासारखा माणूस आहे. हे सगळं मनावर अवलंबून आहे, हे सगळं मनावर डिपेंड आहे.
बरं का. एक वेळ मौली इंद्रिय तृप्त होतील. पाहून पाहून डोळे थकतात ना काही वेळेला, नाही का. ऐकून ऐकून कान थकतात. कधीतरी खाऊन खाऊन ना माणसाचं पोट भरलं जातंय. गळ्यापर्यंत येईपर्यंत मनुष्य खातोय, पण तरी त्याची भूक पूर्ण होत नाही. त्याला कारण काय, पोट जरी भरलं तरी माणसाचं मन रित असतंय, मन रित असतंय. एक वेळ सगळी इंद्रिय तृप्त होतील, पण मन कधी माणसाचं तृप्त होत नाही. मन कधीच तृप्त होत नाही, बरं का. चालून चालून पाय थकतात, पण मन थकत नाही. बोलून बोलून तोंड दुखलं जातंय, थकतंय, मन थकत नाही, मन थकत नाही, बरं का. आणि म्हणून मग त्याला जर कुठेतरी स्थिर करायचं आहे ना, थांबवायचं आहे ना, थांबवायचं आहे ना त्याला, मग त्यासाठी त्याला अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. देवाच्या चरणी अर्पण केलं पाहिजे, देवाच्या चरणी अर्पण केलं पाहिजे त्याला आपण, बरं का. प्रवास करत असताना चालकाला थांबायचं कुठं हे समजलं ना की त्याचा प्रवास यशस्वी होतो. बरोबर आहे की नाही. प्रत्येक चालकाला प्रवास करत असताना, ड्रायव्हिंग करत असताना कुठे थांबायचं हे कळलं की त्याचा प्रवास यशस्वी होतो. ब्रेकर आहे म्हटल्यानंतर तिथे आपलं स्पीड कमीच केलं पाहिजे. गतिरोधक आहे म्हटल्यानंतर तिथे आपला वेग कमीच केला पाहिजे. पुढचा स्टॉप कुठला आहे, आपल्याला कुठे थांबायचं आहे हे थांबायचं कळलं की त्याचा प्रवास यशस्वी होतो. तसं आम्हाला आमच्या जीवनामध्ये कुठे थांबायचं आहे हे कळलं ना की आमचं जीवन यशस्वी होत आहे, आमचं आयुष्य यशस्वी होत आहे. फक्त समजलं पाहिजे थांबायचं कुठं, बरं का. तसं ते मन कधी थकत नाही. थकतंय माऊली मन कधी? कधीच नाही. मनाला थकवा कधी जाणवतो का? कधीच नाही. पण त्याला जर थकवायचं असेल ना तर त्याला फक्त एक काम लावून द्या, भगवंताचं नामस्मरण, तिथेच थकता येते. देवाचं स्तवन करायला लावा त्याला, त्या देवाच्या स्तवनामध्ये थकलं जात आहे, ते थकलं जात आहे. म्हणून तर भगवंत म्हणतात त्याला स्थिर करायचंय ना तुम्हाला, मनाला जर स्थिर करायचं आहे ना देवाच्या चरणी अर्पण करा. मयेव मना आदत्स्व. अन्यथा किती जरी खायला घातलं तरी मन कधी माणसाचं तृप्त होत नाही. कधीतरी ती लहान पोरं बघा, घरामध्ये ज्या वेळेला त्यांची भावंड जेवायला बसतात ना त्यावेळेला ते लहान एखादं असतं, ते भावांना जेवताना बघितलं, बहिणीला जेवताना बघितलं की लगेच बोलते ते आई मला पण भूक लागली, बरं का. मग ती आई विचारी बोलते याला भूक लागली म्हणून ती देते, त्याला जेवायला देते. नंतर मग ती घरातली मोठी पोरं जी जेवायला बसतात की नाही, मोठी मुलं, तेव्हा त्यांना जेवायला बसल्यानंतर ते परत बोलते आई मला भूक लागले, देते आई त्याला जेवायला. वडील काका आजोबा ज्या वेळेला जेवायला बसतात ना त्यावेळेला वडिलांच्या मांडीवर जाऊन बसतो तो, मला जेवायचं आहे, बरं का. परत आई काकी आजी ज्या वेळेला जेवायला बसते ना त्यावेळेला परत आईच्या मांडीवर किंवा आजीच्या मांडीवर जाऊन बसतो तो, काकीच्या जवळ जातो तो आणि तिथे हट्ट करतो मला जेवायचं आहे म्हणून, बरं का. आता लहान मुलांच्या जोडीला बसला, मोठ्या मुलांच्या जोडीला बसला, घरातल्या काका बाबा आजोबा त्यांच्या जोडीला बसला, त्याच्यानंतर आई काकी आजी त्यांच्या जोडीला बसला, बरं का. सगळ्यांच्या जोडीला बसला ना, बरं का. आता 4-5 वेळा जेवलाय म्हटल्यानंतर याचं पोट भरायला पाहिजे ना माऊली. पण तरी जर शेजारी गेल्यानंतर शेजाऱ्यांची पोरं जेवताना दिसली ना परत ते येतं आणि आईला सांगते आई मला भूक लागले. ठीक आहे ना, त्याला भूक लागली ना तरी आई एखाद्या डिश मध्ये थोडस देते त्याला, मग तिला माहिती आहे किती जेवणार आहे. पण ते जातंय त्या शेजाऱ्यांकडे ते ताट घेऊन, ते डिश घेऊन, आणि ते जेवत नाही, बरं का. ती शेजाऱ्यांची पोरं जेवत असताना त्यांच्या तोंडाकडे फक्त बघता ते आणि इकडे हे कालवतंय, कुस्करतंय ते, आणि जसं कुस्करतंय ना तसं आणून आईकडे देते, आई झालं माझं. मग तेव्हा आई त्या भाताकडे बघते, त्या डिश कडे बघते आणि काय बोलते माहितीये का, याचं पोट भरलंय. काय रीत आहे? मन रीत आहे. तसं माणसाचं आहे, बरं का. तसं माणसाचं आहे. आमचं पोट भरलं तरी मन रीत असतंय, पोट भरलं ना तरी मन रीत असतंय.
ते मन तृप्त करायचंय आम्हाला, ते मन भरलं पाहिजे, मन भरलं पाहिजे. दोनच शब्द आहेत, आपला दोनच अक्षर आहेत ना, एकच शब्द आहे मन. नाही काना, नाही मात्रा, नाही वेलांटी, की नाही उकार, आहे की नाही. मन वाचायला सोपं आहे, समजायला खूप कठीण आहे. ते वाचायला जरी सोपं असलं तरी समजायला खूप कठीण आहे. ज्याला मन कळलं ना त्याला कर्म कळली, ज्याला मन कळलं ना त्याला विचार कशा पद्धतीने जगावं, कशा पद्धतीने वागावं, राहावं हे कळलं असं म्हणायला हरकत नाही. मन कळलं पाहिजे, मनाचे विचार कळले पाहिजे, बरं का, मनाचे विचार कळले पाहिजे. मग त्यासाठी त्याला काहीतरी धाक पाहिजे ना, दरारा पाहिजे ना मनाला, बरोबर आहे की नाही. एका राजाकडे बकरी होती. आता राजाला कसली कसली आवड असते सांगू शकत नाही, नाही का, कसली पण आवड असते ना राजाला. त्या राजाकडे बकरी होती. अगदी तो राजा तिला पाहिजे ते खायला घालायचं, काही सगळ्या काही गोष्टी होत्या, बरं. पण आपल्याला माहिती बकरीची सवय का असते बरं. सकाळी नेली ना तिला चरायला माऊली सकाळी, आणि दुपारी नाही डायरेक्ट संध्याकाळी जरी आणली ना पोट भरेल म्हणून, तर येताना कुठे ना कुठे नाही ती हे म्हणजे काही दिसेल तिकडे हिरवं दिसलं की धावणारच, अशी ती अवस्था बकरीची असते, बरोबर आहे की नाही. तो राजा भरपूर तिला काय काय खायला घालायचा, पण ती असं कुठे हिरवा दिसला की तिकडे धावायची, हिरवा दिसला की तिकडे धावायची, बरं का. कंटाळला राजा. शेवटी एक दिवशी काय झालं, त्या राजवाड्यातल्या सगळ्यांना बोलावून घेतलं आणि तिथे एक सगळ्यांना सांगितलं की ही बकरी आहे आणि हिला किती जरी खायला घातलं तरी कुठे हिरवा दिसला का तिकडे धावते, हिरवा दिसला बस की तिकडे धावते, बरं का. हिला एकदा खायला घातल्यानंतर किती हिरवं दिसलं तरी धावणार नाही, अशी कोण करेल, बरं का. अशा पद्धतीने तिला सवय कोण लावेल, अशा पद्धतीने त्याला सवय लागली पाहिजे. आता बरेच तिथे रती महारथी होते, सगळ्यांना माहिती आहे बकरीची अवस्था काय असते, सगळ्यांना माहिती आहे. पण एक शेतकरी होता त्या ठिकाणी, त्या शेतकऱ्याने पुढे आला आणि त्याने सांगितलं राजासाहेब मी करेन. अरे म्हणे रती महारथी आहे तिथे, सगळे आहेत, कोणी पुढे आलं नाही, आणि तू हो म्हणे मी. काय करायचंय, काय नाही म्हणे, फक्त 8 दिवस बकरी माझ्या ताब्यात द्या. काय सांगितलं, काही करू नका, फक्त 8 दिवस बकरी माझ्या ताब्यात द्या, 7 दिवस द्या, 8व्या दिवशी तुमच्याकडे आणतो. राजाने विचार केला की आपण एवढे प्रयत्न करून जर तिच्यामध्ये परिवर्तन होत नाही तर जाऊ दे ना 8 दिवस. आणि त्या शेतकऱ्याने तो शेतकरी घेऊन गेला. घेऊन गेल्यानंतर त्याने काय केलं माहितीये का, घरी नेल्यानंतर तिला खाईपर्यंत खायला घातलं, माऊली खाईपर्यंत खायला घातलं, पोट भरेपर्यंत खायला घातलं. आणि एका हातामध्ये काडी ठेवली, बरं का, आणि एका हातामध्ये हिरवी पेंढी ठेवली. ती हिरवी पेंढी दाखवल्याबरोबर जी बकरी धावली ना नेहमीप्रमाणे, त्या काळीने त्याच्या मुशीवर एक फाटकर रट्टा दिला त्याने ठेवून, बरं का. रोज 3 टाइम चालू केलं त्याने, हे रोज 2-3 टाइम चालू केलं. खायला घालायचा, पेंढी दाखवायचा, धावली की काडी, तीच काडी बदलली नाही. ओळख झाली पाहिजे ना काडीची, ओळख झाली पाहिजे ना. 5-6 दिवस झाले, आता बकरी फक्त हिरव्या पेंडीकडे पाहते, धावत नाही. तेव्हा त्याला कळलं, तेव्हा त्या शेतकऱ्याला समजलं की आता राजाकडे न्यायला हरकत नाही. 8व्या दिवशी त्या शेतकऱ्याने ती बकरी राजाकडे आणली, खाईपर्यंत खायला घातलं तिला, आणि मग सांगितलं राजासाहेब आता दाखवा पेंडी. पण ऐका, ती बकरी बरोबर नेताना काडी घरी विसरलं नव्हता, काडी बरोबरच होती. राजाने पेंडी दाखवल्यानंतर त्या पेंडीकडे बघत नाही बकरी, त्या हिरव्या पेंडीकडे पाहत नाही, त्या शेतकऱ्याच्या हातात असलेल्या काडीकडे पाहते आणि गप्प बसते. तेव्हा राजा म्हणतोय नक्की काय केलं, म्हणे मी काहीच केलं नाही, जे केलं ते ह्या काडीने केलं. तसं आम्हाला आमच्या मनाला जर कुठेतरी थांबवायचंय, परावर्तित करायचंय, बरं का,
तर ज्याला धाक म्हणतात ना, कमीत कमी देवाला तरी माणसाने घाबरायला पाहिजे ना, देवाला तरी घाबरायला पाहिजे का नाही? अरे नका माणसाला घाबरू, पण कमीत कमी देवाला तरी घाबरायला पाहिजे ना माणसाने. पण ज्यांच्या पिंडामध्ये, ज्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी काही भावना नसेल, देवाविषयी काही भाव नसेल, मग त्यांना कसला धाक आहे बरं, त्यांना कसला दरार आहे बरं. म्हणून या ठिकाणी भगवंत म्हणतात की त्या मनाला जर तुम्हाला आवरायचं असेल ना, तर ते मन फक्त देवाच्या काडीलाच घाबरतंय बरं का, देवाच्या काडीला घाबरतंय. कितीही सारथी असले ना वेगवेगळे, तरी घोडे लवकर कोणाच्यात आवरत नाहीत. मनरूपी घोडा जर आवरायचा असेल ना, तर सारथी भगवान श्रीकृष्णच पाहिजे बरं का. मनरूपी घोडे जर आवरायचे आहेत ना, तर सारथी भगवान श्रीकृष्ण पाहिजेत. एकदा आमच्या मनरूपी घोड्याची लगाम भगवंताच्या हातात दिली ना, की त्या मनरूपी घोड्याला कुठे न्यायचं, त्याच्याकडून काय करून घ्यायचं, हे भगवंत बरोबर कार्य करून घेत असतात. म्हणून मयेव मनादस्व बरं का. म्हणून भगवंत म्हणतात तुम्ही मन मला अर्पण करा, मयेव मनादस्व. अन्यथा त्या मनाची आवड काय आहे बरं, काय आवडतंय मनाला, चांगलं आवडतंय. चार चौघे एकत्र बसल्यानंतर नाही, चांगले विचार कधी येतच नाहीत ना, परमार्थिक विचार चुकून कधीतरी त्याच्यात पण आले तर द्वेष, मत्सर, तिरस्कार ह्याच गोष्टी येतात, ह्याच गोष्टी येतात. कोणाचा तरी मत्सर करणं, कोणाचा तरी तिरस्कार करणं, कोणाची तरी निंदा करणं, हेच मनाला आवडतंय. पाप कर्म जी आहेत ना, ती मनाला अधिक आवडतात, पुण्यकर्म आवडत नाहीत, पाप कर्म अधिक आवडतात. आणि म्हणून आम्हाला काय करायचंय, ते मन परावर्तित करायचंय. जिथे त्याला पाप आवडतंय ना, तिथे त्याला पुण्याकडे आम्हाला परावर्तित करायचंय. पुण्याची त्याला आवड लावून द्यायची, पुण्यकर्माची आवड लावून द्यायची. आम्ही सहज 2-4 जण बसलो तरी एखाद्याची सहज निंदा करतोय, सहज मत्सर करतोय, तिरस्कार करतोय, बसल्या बसल्या करतोय. बरं त्याला कळत नाही का हे आम्ही करतोय ते पाप की पुण्य, आपण जे करतोय ते पाप की पुण्य हे कळत नाही का? मग कळत असताना सुद्धा तो मनुष्य करतोय. त्याला कारण काय? त्याच्या मनाला ती आवड असते, त्याच्या मनाला ती आवड असते. आणि अशा प्रकारे आमचा जो आयुष्य गेलेला आहे ना बरं का, देवाच्या चिंतनाशिवाय, देवाच्या नामस्मरणाशिवाय, परमार्थाशिवाय, भक्तीशिवाय जे आमचं आयुष्य गेलेलं आहे ना, त्या आयुष्याची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, राघवे विन जी घडी गेली ना, ती जनी आपुली ते तुवा हानी केली. जिवंत माणूस प्रेता समान. संतांच्या दृष्टीने तो जरी जिवंत असला ना तरी प्रेता समान आहे. माणसाची कर्म त्याच्याकडून घडत नाहीत, संतांचे विचार त्याच्याकडे नाहीत, परमार्थ भक्ती लवलेश नाही त्याच्याकडे. त्याला काय माणूस म्हणणार सांगा ना, त्याला काय माणूस म्हणणार आपण? आणि पाप कर्माकडे मनुष्य सहज आकर्षित होतो, मन आमचं सहज लावलं जात आहे. त्याला आता काय करायचंय? आम्हाला देवाच्या भक्तीची आवड लावायची, परमार्थाची आवड लावायची, नामचिंतनाची आवड लावायची त्याला. म्हणून भगवंत म्हणतात मयव मन आदर्शव. कुठेही आणि कोणाच्याही संगतीला बसण्यापेक्षा, कोणाच्याही संगतीला जाण्यापेक्षा आम्ही अखंड काय केलं पाहिजे? भगवंताच्या संगतीला, संतांच्या संगतीला राहिलं पाहिजे, संतांच्या संगतीला राहिलं पाहिजे बरं का. नेवसरा असणारा तो वाघ, सिंह सगळे घाबरतात त्याला. नमस्कार करायचा तर लांबच गेला, पण बघितलं तरी माणसाच्या अंतःकरणामध्ये भीती निर्माण होते. पण त्याच सिंहावर, त्याच वाघावर जर माझी देवी आरूढ झालेली असेल तर, देवीच्या संगतीला आहे म्हणून त्या वाघाला सुद्धा, त्या सिंहाला सुद्धा नमस्कार केला जातो. बाकी शो शायनिंग साठी अनेक ठिकाणी असतात ना, करतो का नमस्कार आपण? बरं का, अनेक ठिकाणी आम्ही बैल पाहतो, पण नंदी तोच जो महादेवाच्या पुढे आहे तो. बाकी ऋषभ, बाकींना बैल म्हटलेला आहे. नंदी तोच जो महादेवाच्या पुढे आहे तो. आणि शास्त्रात असं म्हटलेलं आहे, त्याला हात लावून महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे, त्याला स्पर्श करून महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे.
म्हणजे महादेवाच्या संगतीला जर आला तर तो नंदी सुद्धा पूजनीय होतो, नंदी सुद्धा पूजनीय होतो, बरं का. देवी जर आरूढ झाली तर मोराला सुद्धा आम्ही नमस्कार करतोय, हंसाला सुद्धा नमस्कार करतोय आम्ही, बरं का. म्हणून आम्ही परमार्थामध्ये आमच्या वाट्याला जी सेवा येईल ती नम्रपणे केली पाहिजे. आध्यात्मिक कार्य करत असताना, धर्माचं कार्य करत असताना आमच्या वाट्याला जी सेवा येईल ना ती नम्रपणे आम्ही केली पाहिजे. परमार्थात अध्यात्मात केलेली सेवा कधीही फुकट जात नाही, कधीच फुकट जात नाही, बरं का. आता काय झालं माहितीये का, गरुड विष्णूचं वाहन आहे, बरं का. गरुड विष्णूचं वाहन आहे, पण ती कथा सांगितलेली आहे पुराणामध्ये की ज्या वेळेला मृत्यू लोकामध्ये अर्थात एक यज्ञयाग सुरू होता आणि यज्ञयाग सुरू असताना त्यावेळेला त्या यज्ञाचं कार्यक्रम झाल्यानंतर त्याच ठिकाणी नारद मुनींच्या कीर्तनाचं आयोजन केलं होतं. हे गरुडाला कळलं आणि गरुडाला कळल्यानंतर गरुडाने विचार केला की अरे चला, यज्ञयाग सुरू आहे, आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊयात आणि तिथे जर गेलो तर आपल्याला नारद मुनींचं कीर्तनही श्रवणाला मिळेल, कीर्तनही ऐकायला मिळेल. कोणाच्या मनात आलं? गरुडाच्या, बरं का, गरुडाच्या मनात आलं. आणि तो त्या ठिकाणी त्या यज्ञ मंडपामध्ये उतरला, असा भला मोठा मंडप होता, त्या मंडपामध्ये उतरला. पण उतरल्यानंतर त्याने बघितलं की यज्ञयागाचा कार्यक्रम तर संपलेला आहे, पण नारद मुनींचं कीर्तनही संपलेलं आहे, नारद मुनींचं कीर्तनही संपलेलं आहे. मग म्हणजे ठीक आहे, कमीत कमी कीर्तनाला आलेल्या सत्पुरुषांचं तरी दर्शन होईल ना, असा विचार त्याने केला. कमीत कमी कीर्तनाला श्रवणाला आलेल्या सत्पुरुषांचं तरी दर्शन होईल असा विचार त्याने केला. आणि म्हणून मग त्या ठिकाणी तो उतरला, सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि लगेचच तिथून निघायचं म्हणून त्याने पंख आपले फडफडविले. बघा, हा त्या यज्ञ मंडपातून लगेचच निघायचं म्हणून पंख त्याने काय केलं, असं फडफडले. त्याने पंख फडफडविल्यामुळे ते यज्ञ मंडप जाळून निघाला, सगळा कचरा बाजूला झाला, सगळा कचरा बाजूला झाला. माऊली भगवान विष्णू विचार करतायत, कुठेतरी काही धर्म कार्य असलं ना माऊली तर पहिला तो विचार करायला लागतो, आंतऱ्या टाकायच्या कोणी, झाडू मारायची कोणी, तो पहिला विचार असतो. कारण ज्याचे त्याचे कपडे टकाटक असतात ना, झाडू हातात घ्यायला लवकर कोणी पाहत नाही. माऊली खरंय की कुठे, आंतऱ्या उचलायला, आंतऱ्या टाकायला लवकर कोणी पाहत नाही. त्यासाठी खास करून आम्हाला सांगावं लागतंय 4-4 वेळा, हे बाबा झाडू मारा, आंतऱ्या टाका. कार्यक्रम संपल्यानंतर आंतऱ्या उचलायला मोजकेच. भगवान विष्णू इकडे विचार करतायत की अरे इकडे बोलवून माणसं लवकर येत नाहीत किंवा सांगून लवकर काम करत नाहीत, आणि हा यज्ञ मंडप एवढा स्वच्छ केला कोणी बरं. त्यावेळेला त्यांना कळलं की या ठिकाणी एक गरुड आले होते आणि फक्त त्यांनी इथून उडता उडता पंख फडफडविल्यामुळे हे यज्ञ मंडप झाडून निघाला. ऐका, नकळत घडलेली सेवा. पण त्या वेळेला भगवान विष्णूंनी सांगितलं गरुडाला, आजपासून तू माझ्या जोडीला राहायचं वाहन म्हणून. देवाच्या जोडीला आल्यामुळे आज भगवंताला नमस्कार करता करता आम्ही गरुडाला सुद्धा नमस्कार करतो, बरं का. आम्ही मन देवाच्याच चरणी का अर्पण करायचंय, त्याला कारण हे आहे, त्याला कारण हे आहे. आम्ही नको त्यांच्या अधीन जर झालो, आम्ही नको त्या विषयाच्या अधीन झालो, आम्ही नको त्या वासनेच्या अधीन झालो, आम्ही नको त्या व्यसनाच्या अधीन झालो, तर आमच्या मनाची वाट लागतेच लागते, शरीराची वाट लागते, देहाची वाट लागते, घरादाराची वाट लागते, संसाराची वाट लागते, आयुष्याची बर्बादी करून ठेवतोय आम्ही. मग आम्ही काय करायचंय, ते मन इकडे परावर्तित करायचंय, त्याला नको तो संग लावून देण्यापेक्षा आम्हाला काय करायचंय, भगवंताच्या संगतीला ठेवायचंय. काय होईल बरं भगवंताच्या संगतीला जर आम्ही मन ठेवलं तर? आम्ही जर अखंड भगवंताच्या जोडीला राहिलो तर काय परिणाम होईल, काय फरक पडेल? साधं उदाहरण आहे बघा, एक पाण्याची बॉटल बघा नसेल बरं का, एक साधं उदाहरण आहे, आपण बघूया की आम्ही जर अखंड देवाच्या जोडीला जर राहिलो, संतांच्या जोडीला जर राहिलो, संतांचा संघ जर आम्हाला अखंड झाला तर काय परिणाम होईल?
आपण खांबाने बांधलेली मंदिरं अनेक पाहतोय, बरं का? खांबाने बांधलेली मंदिरं अनेक ठिकाणी पाहतोय की ना आपण माऊली. आणि पूर्वीची मंदिरं तर खांबाचीच होती, काय का बाबा? खांबाची कौलारू मंदिरं, बरोबर आहे की नाही? पण ती मंदिरं खांबाला, आपलं ते खांब मंदिराला लागणं हेही खांबाचं भाग्य समजायला हरकत नाही ना. ते खांब मंदिराला लागणं हे त्या खांबांचं भाग्य समजायला हरकत नाही ना. त्याच्या पुढे आपण जाऊ. खांबांनी बांधलेली मंदिरं मी अनेक ठिकाणी पाहतोय, आपण अनेक ठिकाणी पाहतोय, पण खांबाचं मंदिर नेवास्याला पाहायला मिळतंय. कशाचं मंदिर? पैस खांबाचं मंदिर नेवास्याला पाहायला मिळतंय, पैठण आपेगावच्या बाजूला. ज्या खांबाला माऊली ज्ञानोबांचा संघ झाला ना, त्या खांबाचं मंदिर झालं. ऐकताय ना? ज्या खांबाला माऊलींचा संघ झाला, खांबाचं मंदिर झालं, बरं का? आता पुढे जाऊ आपण. दगडांनी बांधलेलं मंदिर आम्ही अनेक पाहतोय. दगडांनी, आता खाणीमध्ये अनेक दगड असतात ना, पण मी म्हणेन मंदिराला लागलेले दगड तर श्रेष्ठ आहेतच आहेत, पण मंदिराच्या पायरीला लागलेलीही श्रेष्ठ आहे. अहो, नामदेव महाराजांनी तर मागून घेतलेली जागा आहे ती, नाही का? खांबाने बांधलेली मंदिर आम्ही अनेक पाहतोय. खांबाचं मंदिर आम्हाला नेवास्याला पाहायला मिळत आहे. दगडांनी बांधलेली मंदिर आम्ही अनेक ठिकाणी पाहतोय, पण शिळेचं मंदिर आम्हाला देऊला पाहायला मिळत आहे. शिळा मंदिर, बरं का? दगडाचं मंदिर, शिळा मंदिर. ज्या शिळेला जगद्गुरु तुकोबांचा संघ झाला ना, बरं का? ज्या शिळेला जगद्गुरु तुकोबांचा संघ झाला, त्या शिळेचं मंदिर आहे देऊला. बघा, पुन्हा एकदा सांगतो, आम्ही देवाच्या किंवा संतांच्या जोडीला का राहावं? त्याला कारण हे आहे, त्याला कारण हे आहे. संतांचा किंवा देवाचा संघ झाला ना की त्यांच्या बरोबर आम्हालाही वंदन घडलं जातंय, आमच्यामध्ये परिवर्तन होत आहे, आमच्यामध्ये परिवर्तन होत आहे, बरं का? तुम्ही आळ्या भाट्याला जर कधी गेलात ना, आळ्या भाट्याला, तिथं रेड्याची समाधी आहे आळ्याला, बरं का? रेड्याची समाधी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्या रेड्याच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी हजारो माणसं रांगेमध्ये उभे असतात. समजतंय ना? ज्या रेड्याच्या मुखातून पैठण क्षेत्री माऊलींनी वेद बोलवून घेतले, ज्या रेड्याच्या मुखातून पैठण क्षेत्री माऊलींनी वेद बोलवून घेतले, ज्या वेळेला माऊली पैठणहून आळंदीला यायला निघाले ना, त्यावेळेला तो रेडाही माऊलींच्या बरोबर निघाला. म्हणजे रेड्यालाही कळत होतं आपण माऊलींच्याच जोडीला जायला पाहिजे जर वंदनीय आणि पूजनीय व्हायचंय तर, बरं का? आणि ज्या वेळेला पैठणहून आळंदीला यायला निघाले माऊली, त्यावेळेला आले फाट्यावर आल्यानंतर त्या रेड्याची प्रकृती बिघडली, त्या ठिकाणी तो गतप्राण झाला. आणि त्याचं एवढं भाग्य की माऊलींच्या हातून त्या ठिकाणी त्याची समाधी निर्माण झाली. ज्याला ज्याला देवाचा संघ झाला ना, ज्याला ज्याला संतांचा संघ झाला ना माऊली, त्यांचा उद्धार झाला. म्हणून आम्हालाही आमच्या जीवनामध्ये जर आमच्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे ना, आमच्या आयुष्याचं जर सार्थक करून घ्यायचं आहे ना, तर याच्या त्याच्या जोडीला का बसावं? अनहित होत आहे, नको ते विचार आमच्याकडे येतात, नको त्या व्यसनाधीन आम्ही होतोय, का बसावं सांगा बरं त्यांच्या जोडीला? का बसावं? आमच्याहून आम्हीच आमच्या जीवनाची हानी का करून घ्यावी? आमच्याहून आम्हीच आमच्या आयुष्याची हानी का करून घ्यावी? का बसावं त्यांच्या जोडीला आम्ही? मन आमचं नको त्या संगतीला ठेवण्यापेक्षा, मनाला नको त्याची संगत ठेवण्यापेक्षा आम्ही काय केलं पाहिजे? सत्संगामध्ये त्याला आणलं पाहिजे, सत्संगामध्ये आणलं पाहिजे, संतांच्या संगतीमध्ये त्या मनाला आणलं पाहिजे. नारद मुनी भगवान विष्णूंना विचारतायत सत्संगाचा महिमा काय, संतांच्या संघामध्ये काय परिवर्तन होत आहे, संतांच्या संघामध्ये किती सामर्थ्य आहे. भगवान विष्णूने सांगितलं, नारदा
संतांच्या संगतीमध्ये किती सामर्थ्य आहे तुला पाहायचं आहे का? संतांच्या सहवासामध्ये काय परिवर्तन होतंय तुला पाहायचं आहे का? हो म्हणे, मला पाहायचं आहे. मग म्हणे एक काम कर, समोर त्या झाडाच्या बाजूला त्या माळाला जी वय केली की नाही, त्या कुंपणावर त्या वहीवर एक सरडा आहे. त्या सरड्याला जाऊन विचार, दादा सत्संगाचा महिमा काय आहे? आणि भगवंताने सांगितल्याप्रमाणे तो गेला, नारद मुनी तिथे गेले आणि त्यांनी विचारलं त्या ठिकाणी त्या सरड्याला, सत्संगाचा महिमा काय आहे दादा? संतांचा संग झाल्यानंतर काय परिवर्तन होत आहे? हे शब्द त्याच्या कानावर पडले ना, त्या सरड्याच्या, तो सरडा तिथे गतप्राण झाला, मेला सरडा तिथे. नारद मुनी विचार करायला लागले की अरे मी याच्याकडून ऐकण्यासाठी आलो होतो बरं का, भगवंताने मला या ठिकाणी पाठवलं होतं, पण हा न सांगताच गेला. भगवंताकडे आले नारद मुनी, पुन्हा भगवान विष्णूंना सांगितलं असं असं झालं. अरे असं झालं का? मग ठीक आहे ना, त्याच झाडावर वरती एक पोपट आहे, त्या पोपटाला जाऊन विचार. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या पोपटाला जाऊन विचारलं, दादा सत्संगाचा महिमा काय रे? हे शब्द त्याच्याही कानावर पडल्या बरोबर तोही तिथे गतप्राण झाला, त्याचाही मृत्यू झाला त्या ठिकाणी बरं का. आणि मग आल्यानंतर मात्र आता भगवंतांना नारद मुनी हात जोडून विनंती करतायत, भगवंता काय चाललंय हे? मी त्या सरड्याकडून अपेक्षा केली सांगायची, पण तोही मेला इकडे. त्या पोपटाकडून मी अपेक्षा केली काहीतरी सांगेल म्हणून, तोही मी जातोय काय, विचारतोय काय, आणि तो मरतोय काय? असं झालं का? मग ठीक आहे ना, बाजूच्याच एक राजवाड्यामध्ये आपल्या राजाला 15 वर्षांनी मुलगा झालाय, त्याला जाऊन विचारतो सत्संगाचा महिमा काय. आता नारद मुनी विचार करतायत, सरडा होता म्हणून ठीक आहे, कारण सरड्याचं विचारायला आपल्याला कोण नव्हतं. पोपट होता म्हणून ठीक आहे, पोपटाचं विचारायला आपल्याला कोण नव्हतं. पण इथे 15 वर्षाने एकतर झालाय आणि आपण जावं, त्याला विचारावं, आणि बरोबर वाईट काही झालं म्हणजे आपला कार्यक्रमच झाला समजा तिथे. पण ठीक आहे, देवाच्या वचनावर विश्वास पाहिजे ना. सांगणारा कोण आहे हे महत्वाचं आहे, नाही का? ते का ऐरा गैरा कोणी सांगणार आहे का? भगवान तर सांगतायत, जाऊन विचार तिकडे त्या राजाच्या पुत्राला, राजाच्या मुलाला. नारद मुनी गेले, तिथे गेल्यानंतर राजाला आनंद झाला. अरे बापरे, संत आले आमच्या घरी, संत आले माझ्या राजवाड्यामध्ये, तुमचे चरण स्पर्श झालं, माझ्या राजवाड्याला आनंद वाटला. त्याने आदरातिथ्य केलं, पूजन केलं त्यांचं बरं का. आणि सांगितलं म्हणे, महाराज आपलं येणं आणि खऱ्या अर्थानं आज योगायोग आहे. म्हणे काय? अहो मला 15 वर्षांनी मुलगा झालाय, आज नामकरण करायचंय त्याचं, आणि तुमचं येणं झालंय, तुमच्याकडूनच नामकरण करूया. नारद मुनींना हेच हवं होतं, पण पुढचं काय हवं आहे ते ऐका ना. काय म्हणतात नारद मुनी? होईल ना दादा, का नाही होणार? तुम्ही सांगितल्यानंतर काय होणार नाही? पण मग आपण काय करूयात माहितीये का? फक्त तिथे मी आणि तुमचा मुलगा असा त्या खोलीमध्ये दोघेच जण असू ना, असं मला त्या मुलाशी चर्चा करायची आहे. त्या मुलाला बोलता येत नाही, आताच जन्माला त्याच्याशी, मला असं त्याला ते पाहायचं आहे बरं का. आणि एका खोलीमध्ये आम्ही दोघेच जण असू, असं निवांतपणा पाहिजे आम्हाला, निवांतपणा पाहिजे. ठीक आहे. आणि मग त्या ठिकाणी एका रूम मध्ये त्यांना दोघांना, त्या मुलगा जिथे होता तिथे नारद मुनींना सांगितलं जायला, आणि ते दोघेही त्या ठिकाणी राहिले, बाकी सगळे बाहेर होते. आणि नारद मुनींनी त्याला हात जोडले त्या मुलाला. दादा आता हात जोडताना काय कंडिशन झाली असेल नाही का, ते त्यांची त्यांनाच माहिती. हात जोडले त्याला आणि सांगितलं, दादा अरे दादा सत्संगाचा महिमा काय जरा सांग रे मला. त्यावेळेला त्यानं सांगितलं, म्हणे महाराज पूर्वी मी सरड्याच्या योनीमध्ये होतो. ऐकताय ना? पूर्वी मी सरड्याच्या योनीमध्ये होतो, बऱ्याच प्रकारचे रंग बदलायचो. आता आपल्याकडे या जरा, एक वेळ सरडा परवडला, त्याचे रंग दिसतात तरी माणसाचे रंग दिसत नाहीत ना, म्हणून माणसं ओळखण्यामध्ये आमची गफलत होते. माणसाचे रंग दिसत नाही ना,
सरडा परवडला ना. 100% आज माणसाच्या कर्माकडे आणि माणसाच्या कर्माचा विचार जर केला ना तर मनापासून असं वाटतं की सरडा परवडला. माणूस नाही परवडला, माणूस नाही परवडला. सरड्याच्या योनीमध्ये असताना म्हणे तुमचा संग झाला मला. संतांचे शब्द कानावर आल्याबरोबर माझ्या अनेक योन्यामधल्या कट झाल्याने डायरेक्ट मी पोपटाच्या योनीमध्ये आलो. पोपटाच्या योनीत असताना तुमचा संग झाला. तुमचे 4 शब्द माझ्या कानावर पडले. ऐका, तुमच्या संगतीमुळे आज राजाच्या घरामध्ये, राजघराण्यामध्ये माझा राजपुत्र म्हणून जन्म झालेला आहे. म्हणून आम्हाला अखंड संतांच्या संगतीला बसायचं आहे. आम्हाला अखंड संतांच्या संगतीला राहायचंय, सत्संगतीला राहायचंय. त्याला कारण काय? तर मुख्य कारण एकच आहे की कसाही रंग बदल्या सरडा जरी असला ना तरी त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याचं काम संत करत असतात. कितीही रंग बदलणारा माणूस असू द्या, कितीही रंग बदलणारा माणूस असला ना तरी त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याचं काम संत करतात. एवढं सामर्थ्य संतांमध्ये आहे. पुढे जाऊ ना आपण. एकदा रंग बदलणाऱ्या ती अवस्था बदलली ना की त्याचं रूपांतर होतंय. पोपटासारखा बोलायला लागतो तो, पोपटासारखा बोलायला लागतो. लोक आश्चर्य करतायत, अरे हा कधी परमार्थात दिसला नाही, कधी कुठे भक्तीमध्ये दिसला नाही, कधी कुठे कुठल्या सप्त्यामध्ये दिसला नाही, कुठे अधिक तरुण म्हणजे नाहीच. आणि एवढं परिवर्तन का झालं? एवढं परिवर्तन कसं झालं बरं का? लोकांनी ठरवून तुमच्यात परिवर्तन होणार नाही. होईल, लोकांनी ठरवून तुमच्यात परिवर्तन होईल. परिवर्तन जर करून घ्यायचंय तर त्यासाठी आम्ही स्वतः ठरवलं पाहिजे. आपुली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडावे. आम्हाला जर मोकळं व्हायचं आहे ना दादा, मुक्त व्हायचं आहे ना, तर त्यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. स्वतः प्रयत्न केले पाहिजे. लोकांनी ठरवून आमच्यात बदल होणार नाही. लोकांनी किती जरी नवस केले, सायास केले, किती जरी सांगितलं, किती जरी ओरडले आणि ओरडून जरी आम्हाला सांगितलं तरी आमच्यात परिवर्तन होणार नाही. आमच्यात परिवर्तन व्हावं असं वाटत असेल ना, त्यासाठी आम्ही मनापासून विचार केला पाहिजे परिवर्तन करण्याचा. ज्या दिवशी आम्ही स्वतः मनापासून विचार करू ना त्या दिवशी आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही स्वतः तो तास केला पाहिजे. आपुली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडावे. आमचं हित आम्हाला करायचं आहे, आमचं हित आम्हाला करायचं आहे. आणि तरीही जर त्याने सत्संग सोडला नाही ना, एवढं परिवर्तन झाल्यानंतर राजपुत्र म्हणून जन्म होत असतो त्याचा. आता कोण आहे ते? जो परमार्थ करायला लागला ना दादा, परमार्थ म्हणजे का देवाचं नामचिंतन करायला लागला ना, संतांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे जो कर्म करायला लागला ना, तो राजा आहे. तो राजा आहे. कदाचित पैशाने गरीब असेल पण विचाराने श्रीमंत आहे. आणि विचाराने श्रीमंत निर्माण करण्याचं कार्य संतांनी केलेलं आहे. विचार संपन्न पाहिजे मनुष्य, विचाराने श्रीमंत पाहिजे. तुम्ही पैशाने किती श्रीमंत आहात याला अधिक महत्व नाही, तात्पुरतं महत्व आहे, काही काळापुरतं महत्व आहे. विचाराने किती श्रीमंत आहात ना याला खूप महत्व आहे. आणि विचाराने श्रीमंत जर व्हायचं असेल तर आम्हाला मी काय केलं पाहिजे? भगवंत म्हणतात मयेव मन आदत्स्व मय बुद्धी निवेश हा निवेशिष्यसी मयव रुद्वन संशय. विचाराने श्रीमंत व्हायचं आहे ना, मग आम्ही मन देवाच्या चरणी अर्पण केलं पाहिजे, बुद्धी आमची देवाच्या चरणी स्थिर केली पाहिजे. आणि ज्या वेळेला आमचं मन बुद्धी देवाच्या चरणी आम्ही स्थिर करू त्यावेळेला निवेशिष्यसी मयव आता रुद्वन संशय. भगवंत म्हणतात तुम्ही माझ्या ठिकाणी निवास करा, तुम्ही माझ्या ठिकाणी स्थिर बुद्धी जर केली तर माझ्या ठिकाणी निवास करा. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? अखंड आणि अखंड आमचं मन तिथे अर्पण केलं पाहिजे. मन हा मोगरा अर्पणी ईश्वरा, मन हा तुलसी अर्पणी ऋषिकेशी अर्पण करता आलं पाहिजे. आम्ही जवळचं खिशातलं सांडायला मागे पुढे पाहत नाही, पण मन द्यायचं आलं देवाला की मग मात्र मागे पुढे सरतोय. बरं का? आम्ही पूजा करताना सुद्धा शरीराने तिथे असतो पण मनाने कुठे असतो? भगवंत म्हणतात तन मन काया वाचा आम्ही त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. तनाने मनाने भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. तनाने मनाने भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. तनही पाहिजे आणि मनही पाहिजे.
मन जर तिथे नसेल, नुसतं तन करत असेल तर काही फायदा नाही. नुसतं शरीराने जर आम्ही ते बसलेलो असू ना तर आम्हाला श्रवण घडणार नाही, आमच्यामध्ये परिवर्तन होणार नाही. मनाने जर बसलो असू ना तर आमच्यामध्ये परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही. बदल घडायचा आहे ना, मनातून ठरवा. मनातून ज्या दिवशी ठरेल ना त्या दिवशी तुम्हाला बाकी काही करायची गरज लागणार नाही. त्या वस्तूच्या बाजूला बसलेली असाल, तुमची इच्छा होणार नाही. एखाद्या व्यसनापासून जर तुम्हाला बाजूला व्हायचंय, मुक्त व्हायचंय ना, मनापासून ठरवा. ते व्यसन तुमच्या बाजूला असेल, तुमचे हात लावायची हिंमत होणार नाही, इच्छा होणार नाही तुमची. फक्त मनापासून ठरवा. म्हणून आमचं आयुष्य मनावर डिपेंड आहे, अवलंबून आहे. आमचं जीवन मनावर अवलंबून आहे. काही लोक काय म्हणतात माहितीये का, मनावर ताबा असला ना बस झाला. बरं का,